अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळवारी केला जाणारा किंवा मंगळवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर मंगळवारचा वार जो आहे तो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। बघा, मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा मंगळवार आहे। खरं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, व्रत वैकल्य करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो आणि या मार्गशीर्ष महिन्यात असलेला आज शेवटचा मंगळवार आहे। बघा, ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूप जास्त दारिद्र्य आहे, ताई काही केल्या आमच्याकडे माता लक्ष्मी प्रसन्न होत नाही किंवा काही केल्या आमच्या घरातील गरिबी संपत नाहीये, खूप प्रयत्न करतोय पण आमच्या इच्छा पूर्ण होत नाहीये, आमच्या घरामध्ये सुख समृद्धीच नाहीये, त्या प्रत्येकासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। फक्त मंगळवारी दिव्यामध्ये ही एक वस्तू तुम्हाला घालायची आहे, जी वस्तू घातल्याने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न होईल, माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल आणि प्राप्त असलेली जी लक्ष्मी आहे ती तुमच्या घरामध्ये अखंड रूपाने स्थिर होईल। कितीही मोठं घरामध्ये दारिद्र्य असेल, हा उपाय केल्यानंतर, हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर 1 ते 2 दिवसांमध्ये याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल। घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी कमी व्हायला लागेल। जिथे घरात सतत कलह, भांडणं, अशांती होती तिथे घरामध्ये सुख समृद्धी यांची प्राप्ती होईल। बघा, पुन्हा एकदा सांगते, मंगळवारचा दिवस हा कुलस्वामिनीची म्हणजे आपल्या कुलदेवीची पूजा करण्यासाठी, त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी अर्पित असतो आणि आज विशेष महत्त्वाचा मंगळवार आहे कारण या मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा मंगळवार आहे। बघा, आपल्याला काय करायचं आहे तर आज सायंकाळी हा उपाय करायचा आहे, म्हणजे संध्याकाळच्या वेळी 6-6:30च्या दरम्यान, ज्याला आपण लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो, लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो, याच वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी छोटासा तुम्हाला दिवा घ्यायचा आहे। मातीची पंटी घेतली तरीही चालेल, जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी एखादा तांब्याचा वगैरे दिवा असेल तो घेतला तरी चालेल, किंवा कणकेची एखादी पंटी बनवली तरीही चालेल। फक्त आपण जो देवघरामध्ये रेग्युलर दिवा लावतो म्हणजे सकाळ संध्याकाळ जो दिवा लावतो तो दिवा वेगळा असला पाहिजे आणि हा इच्छापूर्तीचा जो दिवा आहे, हा इच्छापूर्तीचा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा हा दिवा आपला वेगळा असला पाहिजे। ठीक आहे, या दिव्यामध्ये एक कलाव्याची वात घालायची आहे। लाल पिवळ्या रंगाचा जो धागा असतो, हातात आपण गुंडाळतो बघा, हा कलावा असतो आणि याची एक वात घालायची आहे। समजा कलावा नसेल, तुमच्याकडे जर लाल रंगाचा धागा असेल त्याची वात घातली तरीही चालेल। लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे शक्यतो लालच रंगाची वात असली पाहिजे। नुसतं कापूस जरी असेल त्याला कुंकू लावा आणि ती वात जी आहे ती लाल करा। ही जी वात आहे म्हणजे ही जी कलाव्याची किंवा लाल कापसाची जी वात आहे ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि त्या दिव्यामध्ये मी 90% सांगेन की तुपच घाला। पण आता ज्याची परिस्थितीच नसेल की ताई आम्हाला खायला तूप नाही, आम्ही कुठून तूप घालणार, मग त्याने तेल घातलं तरीही चालेल, पण तूप हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला आपल्याकडे क्षणात आकर्षित करतो, त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेत मोस्टली तूप वापरलं जातं। नसेलच तर काही ऑप्शन नाही, चालेल, तेल घातलं तरीही चालेल। ठीक आहे, सगळ्यात अगोदर एक विड्याचं, ज्याला आपण नागवेलीचं पान म्हणतो, हे नागवेलीचं पान घ्यायचं आहे। आता नागवेलीचं पान म्हणजे जे खाण्याचं पान असतं बघा, पूजेत आपण वापरतो ते नसेल तर आंब्याचं पान घेतलं तरीही चालेल। आंब्याचं किंवा नागवेलीचं पान घ्या, त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आहे, तूप तेल घालून वात घालायची आहे। त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता हा दिवा कुठे प्रज्वलित करायचा तर देवघराच्या समोर प्रज्वलित करू शकता। एक दिवा पेटवलेला आहे त्याच्या बाजूलाच ठेवला तरीही चालेल, किंवा एखादा सेपरेट चौरंग ठेवला, चौरंगावरती माता लक्ष्मीचा फोटो ठेवून त्याच्या समोर तुम्ही हा दिवा ठेवला तरीही चालेल। ठीक आहे, आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला सगळ्यात अगोदर हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे। हळद कुंकू अर्पण केलं की त्यानंतर तुम्हाला दिव्यामध्ये 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत आणि चिमूटभर हळद घालायची आहे। ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी घालून झाल्या की त्यानंतर तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे, छोटीशी एक प्लेट घ्यायची आहे। त्यामध्ये मोजून तुम्हाला 21 अख्खे धने घ्यायचे।
जे धने छोट्या पण खड्या माशात वापरतो ना ते 21 अख्खे धने घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी काय करायचं तर उजवा हात घ्यायचा, उजव्या हातावरती हे धने ठेवून द्यायचे आणि याच्यावरती थोडंसं अत्तर शिंपडायचं. आपल्या घरामध्ये जे अत्तर असेल, गुलाब असेल, चमेली असेल, मोगरा असेल, हिना अत्तर असेल, जे अत्तर असेल ते अत्तर शिंपडायचं. बघा धने ज्याला आपण माता लक्ष्मी स्वरूप समजतो किंवा माता लक्ष्मी स्वरूप समजून आपण त्यांचं पूजन करतो. धण्यांवरती जेव्हा तुम्ही अत्तर टाकाल, अत्तर हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट आहे, जिच्या वासानेच माता लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणजे लक्ष्मीवरती जेव्हा तुम्ही हे अत्तर घालाल त्या क्षणात खरं तर माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल, माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल, माता लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल. ठीक आहे, हे टाकलं, अत्तर टाकलं की त्याच्यावरती थोडंसं हळद घालायची आणि हे सर्व तुम्हाला असं दुसऱ्या हाताने असं चोळून घ्यायचं. इच्छित मनोकामना व्यक्त करत माता लक्ष्मीचं स्मरण करत हे पूर्ण चोळून घ्यायचं आणि त्यानंतर हे 21च्या 21 धने त्या वाटीमध्ये ठेवून द्यायचे. त्यानंतर ही 3 बोटं घ्यायची. या 3 बोटांनी एक एक धना घेत त्या दिव्यामध्ये तुम्हाला अर्पण करायचं आहे. ज्या दिव्यात तुम्ही थोडीशी हळद आणि लवंग घातलेले आहेत त्यामध्येच तुम्हाला एक एक धन अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना इच्छित मनोकामना व्यक्त करत महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. त्याचबरोबर तुमची जी कुलदेवी असेल, जी कुलस्वामिनी असेल तिचा देखील तुम्हाला जप करायचा आहे. बघा आयुष्यात कुलदेवीचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळ्या देवांची सेवा केली आणि कुलदेवीला विसरलात ना तर आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही. अडथळे संकट खूप येतात. बाकी देवांची थोडीशी सेवा कमी केली पण कुलदेवीचं नेहमी स्मरण करत राहिलात ना तर आयुष्यातील अडचणी कशा सुटत जातील हे कळणारही नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपली कुलदेवी जी आहे तिचं स्मरण हे नेहमी असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मंगळवारच्या दिवशी जर विधियुक्त तिचं पूजन केलं तर आयुष्यामध्ये राजयोग आल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतः प्रत्येक मंगळवारी भरपूर सेवा करते कुलदेवीच्या आणि खूप मोठे अनुभव देखील आहेत. तर बघा तुम्हाला ह्याच 3 बोटांनी एक एक धना त्या दिव्यामध्ये घालायचा आहे आणि दिव्यामध्ये हा धना घालत असताना तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सुमहामाई श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते या मंत्राचा जप करत कुलस्वामिनीचं नामस्मरण करत इच्छित मनोकामना व्यक्त करत एक एक धना तुम्हाला त्याच्यात घालायचा आहे. त्यानंतर आता काय करायचं तर हा जो दिवा आहे तो रात्रभर पेटताच ठेवायचा, विझू द्यायचा नाही. शक्यतो विझला तर पुन्हा त्याच्यामध्ये तेल तूप घाला किंवा दिवा प्रज्वलित करा. दुसऱ्या दिवशी सकाळी, आता सकाळी उठल्यानंतर दिवा विझलेला असेल कारण रात्रभर पुरेल इतकंच घाला, अगदी 2 दिवस पुरेल इतकं नको. दुसऱ्या दिवशी उठायचं आहे, सकाळी स्वच्छ स्नान वगैरे झालं की एक मातीची छोटीशी पंटी घ्यायची आहे आणि या मातीच्या पंटीमध्ये तुम्हाला हे जे धने तुम्ही रात्री अर्पण केलेले किंवा जे अभिमंत्रित करून त्या दिव्यात घातलेले आहेत हे सर्व धने काढायचे, त्या मातीच्या पंटीमध्ये तुम्हाला ठेवायचे. पुन्हा नव्याने एक दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे किंवा पुन्हा सायंकाळी, सकाळी सायंकाळी दोघांपैकी कुठल्याही वेळी पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही नवीन दिवा लावा. पुन्हा त्या नवीन दिव्यात पुन्हा तुम्हाला जे धने आहेत ते धने आत्ता जसं सांगितलेले त्याच पद्धतीने घालायचे. पण आज घातलेले जे धने आहेत ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला काढायचे सकाळीच. त्याच्यावरती 4 ते 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि याचा धूर करायचा आहे. म्हणजे हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे, याचा धूर करायचा आणि संपूर्ण घरामध्ये, घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही, दरवाजा लावून घ्या. संपूर्ण घराच्या 4 कोपऱ्यांना, किचन असेल, स्वयंपाकघर म्हणजे जे काही असेल तर ती सगळीच ठिकाणी याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे. पसरवत असताना ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. असं सलग 8 दिवस करायचं आहे. म्हणजे मंगळवारपासून पुढच्या मंगळवारपर्यंत कंटिन्यू हे करायचं आहे. सकाळीच उठल्यानंतर हे धने तुम्हाला एका पंटीमध्ये काढायचे आहेत, ते प्रज्वलित करायचे, त्याचा धूर घरभर फिरवायचा आहे. पुन्हा नव्याने दिवा लावायचा आहे. पुन्हा त्या दिव्यामध्ये तुम्हाला अभिमंत्रित करून 21 धने घालायचे आहेत. महालक्ष्मी अष्टकम कुलस्वामींचं स्मरण करायचं आहे, इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. बघा हा एक उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडायला सुरुवात होईल. नकारात्मकता, बाधा, अवलक्ष्मी तुमच्या घरात थाट मांडून जर बसली असेल तर तिचा क्षणात नाश होईल. तुमच्या घराकडे माता लक्ष्मी प्रसन्न होईल. कारण लवंग असेल, हळद असेल किंवा मग धणे असेल, ज्याला आपण माता लक्ष्मी स्वरूप समजतो, ह्या सर्व माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर अत्तर, जी माता लक्ष्मीची सर्वात आवडीची गोष्ट मानली जाते. माता लक्ष्मीच्या प्रत्येक सेवेत अत्तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. जेव्हा तुम्ही अत्तरात हे धने मिक्स कराल याच्या वासानेच खरं तर माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल. जेव्हा ते दिव्यामध्ये तुम्ही घालून अभिमंत्रित कराल तेव्हा तुमची प्रत्येक इच्छा माता लक्ष्मीपर्यंत पोहोचली जाईल. तुमची सेवा जी आहे ती माता लक्ष्मी स्वीकारत जाईल आणि जेव्हा तुमची सेवा तिच्यापर्यंत पोहोचेल, तुमची इच्छा तिच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा नक्कीच तुमची जी इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करेल. 8 दिवसांमध्ये तुमच्या घरातील वातावरण पूर्ण बदलून जाईल. सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल. घराकडे पैसा
खेचला जाईल, जिथे जिथे पैशांचे मार्ग बंद होते ते मार्ग खुले होत जातील बघा. सगळ्या अडचणी, आर्थिक अडचणी ज्याला म्हणतो त्या सर्व आर्थिक अडचणी तुमच्या सुटत जातील. प्रत्येकाला सांगेल की आवर्जून मंगळवारच्या दिवशी हा उपाय करा. ज्यांच्याही आयुष्यामध्ये पैसा आकर्षित होतच नाहीये, धनप्राप्ती होतच नाहीये, त्यांनी आवर्जून करू बघा. समजा तुम्हाला असं वाटलं की आता मला खरंच खूप चांगला अनुभव आलाय, या उपायाने खरंच माझं काम झालं, सर्व काही घडलं, दुसऱ्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा किंवा दुसऱ्यांनाही हा उपाय सांगा. त्यानंतर 2, 4, 6 महिन्यांनी पुढचा कुठला मंगळवारी, त्या मंगळवारी पुन्हा तुम्ही दुसऱ्या एखाद्या इच्छित प्राप्तीसाठी हा उपाय सेम याच पद्धतीने करू शकता. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.